तर नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आता इथून आपली बुकिंग आहे कुठे रे आहे कराबीला जायसाठी. तर प्रवास थोडासा मोठा आहे. आपण बस बुकिंग केलेली आहे, सीट बुक केलेली आहे तिकीट बसचा. आणि आता आपण इथून सोंगलावरून तिथे जाऊ आणि तिथे स्टे करू. तिथे पोचल्यावर मी तुम्हाला अपडेट देतो. आणि बाकीचा प्रवास मेन जो पल्ला आहे तो उद्या आहे. तर चला भेटूया. तर मित्रांनो, आपली बस आलेली आहे. चला बसमध्ये जाऊन बस मस्त पद्धतशीर. तर ओ माय गॉड, सही आहे. वा, आपला सीट मागे दे. चला बसून घेऊया. आबा हाच हॉटेल. काल मित्रांनो आम्ही इकडंच पार्टीला आलतो, कंपनीची पार्टी होती तेव्हा. मित्रांनो, आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता मी लोकेशनला पोहोचलोय इकडे क्राबीमध्ये. आणि हॉटेल बुकिंग नव्हतं केला, डायरेक्ट आलोय आणि भेटला. बुक ऑनलाईन काहीतरी 800 रुपये दाखवता. इकडे आलो तर 700 रुपये घेतले त्यांनी आणि बुकिंग कन्फर्म. जाऊन झोपतो जरा आणि सकाळी जायगे. हाय गाईज, तर आता आपण पोहोचलो इथे क्राबीला, आपल्या मीटिंग पॉईंटला. तर इथून आपली जर्नी स्टार्ट होईल. खरं तर आता आपल्याला जसं तुम्ही पाहू शकता बँड वगैरे देतील त्या हाताला, सुरुवात होईल. चला पाहूया. नाश्ता बिस्ता आहे मागे, तिथे नाश्ता बिस्ता करून घेऊ. सगळ्याकडून लोक आलेले तिथे, सगळ्या कंट्रीतले लोक दिसत आहेत. सो काय, तिकडे चाय कॉफी नाश्ता आहे आणि पाहू शकता तुम्ही सगळी मंडळी इकडे जमलेली आहे. हो भाई, ऑल आर फॉरेनर्स. सो लेट्स सी, आपण सुद्धा इकडे फॉरेनरच आहे. आपण भारतीय भाई, गर्वच आहे भारतीय, मजाक नाही. पाहू शकता मित्रांनो, नीलाशार समुद्र. आणि आता हे सगळे ब्लू बँडवाले आहेत. इथे प्रत्येक टूरला वेगवेगळे बँड आहेत, त्यांनी कलर दिलेत, कलर कोडिंग केले. म्हणजे ते अनाऊन्समेंट करतील, ब्लू बँडवाले चला, पिवलं चला, हिरवं चला. तर आपण नशिबाने नीला कलर आले आपल्याला आता. चला आता. आणि बघू शकता तुम्ही समुद्र, नजारा बघूनच पैसा वसूल काम आहे, एक नंबर. चलो, ट्रिप तर एकदम कडकच होणार आहे. तर मित्रांनो, इथं बोटीमध्ये इथून त्या कलरची बोट आहे आणि चालून आल्या. बघू कशी हाताने घेतल्या, बिना पायाचा बिना चपलीचा चालतो. चप्पल बॅगमध्ये ॲक्च्युली चप्पल पण आहे, पण कसं शूज कंपल्सरी आहे भाई आपल्यासाठी, तरी लोकांना माहीत नाही. तर चलो, यासे आपली जर्नी स्टार्ट करते प्रकारे. आता आपला नंबर आली, जाऊन मस्त बसू आपण बोटीमध्ये. ठीक आहे, चला पुढं बघूया. नजारा तर कडकच आहे इकडं, विषयच नाही, पैसा वसूल काम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली जर्नी स्टार्ट झालेली आणि आपल्याला भेटले फ्रंट सीट. आपण नेहमी नाकवाना ओढीचा किती काही झालं तरी आपण टॉपलाच असतो नेहमी. ओके, तर आपले मित्रमैत्रिणी बघू शकता तुम्ही, फॉरेनर आहेत सगळे. मी एकटाच आहे इथं आगरी कोळी. सीन बघा तुम्ही, बोट उडते नुसती, स्पीड बघा हो. निळशार समुद्र चौफेर पसरलेला असताना आणि आपण ऑन द टॉप ऑफ द बोट. ये
एकदम ढिला ढिला होत चाललाय. तुम्ही पाहू शकता इकडे फोन पडला तर लेणे की देणे पड जाएगी. वाव, काय नजारा आहे भाई. अनाउन्समेंट ऐकू शकता मागे काय झाले. फिफी डॉन आयलंडला आलो आपण आता. बाकीचे लोक आपली वाट बघतात तिथं. इथं बोलतो तुम्ही पाहू शकता, मजा करू शकता. भावानी नांगर करला आता टाकी तो नांगरून बघू शकता मस्त स्टीलचा. Because all of time our boat stop on the beach, you can come back to the boat all of time. It's better than you bring your luggage and then you tell me Nadia, you don't पाणी worry. बघू शकता मित्रांनो तुम्ही. पाणी That's only my क्वालिटी बघा ही. my power. Man, वाव. I'm worried and then my million dollar. You don't say like that. I know, you know, you're any food or food in your bag. मित्रांनो, अशा प्रकारे आपण फिफी डॉन आयलंडला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे नजारा. वा, एक नंबर. आणि सगळे फॉरेनरच आहे तिकडे मोस्टली. बघा पाणी बघू शकता तुम्ही. वाव, व्हाईट सँड, वॉटर आणि सगळे फॉरेनर आहेत. रिमाइंडेड असतात सगळं, टेन्शन नाही. वाव, काय सीन आहे, एकच नंबर. लोकांची पलाबल, ही माकड आली सामान चोराला. बघा बघा इकडं सगळं कामधंदा सोडून सगळी बॅग आता माकराला आल्या. त्यांनी अनाउन्समेंट केली ॲक्च्युली, इथं माकरं आणले पण लोक नाही ना वस्तू नाही ह्याच्या दोन बीचवर. ठीक आहे चल. हे गुड्डो मला मोबाईल होच का धंद्याला लावायचा. काय सीन आहे पण सूक आहे सूक. दोस्ती केली ना माकडाच्या. काय पाहिजे रे तुला? काय पाहिजे बायला? काय पाहिजे तुला? बॅगा वापरायला जातात. सही माणसानी ती पण त्यांना घेऊन देतात मस्त. घ्या काय घ्यायचं बस की तुम्हाला. कडक सीन यांना चावटल्या माकड या ग. कारा येतं नाही माकरा पला. मित्रांनो आता आपण स्विमिंग केली पाण्यामध्ये आणि त्यांनी इक्विपमेंट दिलेलं आपल्याला, जे स्नोकलिंग इक्विपमेंट बोलतात त्याला. चष्मा असेल एक आणि पूर्ण मास्क असेल आणि एक नळी बाहेर असेल, तुम्ही तोंडाने श्वास घेऊ शकता आणि फुल व्ह्यू बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये. एवढे भारी मासे आपल्याकडे, जसं स्कुबा डायव्हिंग ज्याला बोलतो आपण, स्कुबा डायव्हिंग तशा टाईपमध्ये. आणि एवढं क्लिअर आहे पाणी का सगळे मासे असे जवळ एकदम सहीच. एक्सपिरियन्स, खतरनाक एक्सपिरियन्स.
आणि आपल्यासोबत आहेत त्यांनी ना त्यांना एक छोटा शार्क दिसला पाण्यामध्ये, बेबी शार्क. तर रिस्की पण आहे थोडं. आणि आता आपलं दुसरं लोकेशन आलेलं आहे वाटतं. बोट स्लो झाली आणि बघू शकता तुम्ही नजारा मित्रांनो. वाव, काय बनवलंय देवाने, एक नंबर. तो बादशाह रॉयल गार्बर प्रायव्हेट बोट करता. मनाला वाटेल तिथं थांबवा, मनाला वाटेल तिथं चला. चला बघूया पुढे काय. वाव, नांगर टाकला. तर मित्रांनो आता आपण आले फिफीला परत. त्याच्या फिफीमध्ये पण फिफी गॉन, फिफी असं काहीतरी टाईप आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता नजारा. आणि सुदैवाने आज पाऊस नाही. इकडे कधी पाऊस पडतं, कधी पाऊस पडेल याची गॅरंटी नाही, पण देवाची कृपा आज पाऊस नाही इथं. आणि आपली ट्रिप एकदम व्यवस्थित चालली. आता इथं आपल्याला लंच आहे. त्या ट्रॅव्हल टूर पॅकेजमध्येच आपला लंच बिंच आहे सगळा. आणि इथं बऱ्याच बोटल आहे ना. आता जाऊन तिथं टेबल पकडायला लागत. नजारा बघा. आणि इथं हॉटेल्स पण आहेत. बोलला हनीमून बी प्लॅन करत असेल तर या बिंदास इकडं. कडक प्लेस एकदम, जास्ती महाग बी नाही. लंच करणार आहे, बघू शकता. लंचला तुम्ही फ्रूट्स आहे तिथे. आणि इथे सगळं नॉनव्हेज, चिकन बिकन सगळं ठेवलेलं आहे. आपण पाहिजे ते घेऊ शकतो. इकडे तर फुल नूडल्स, चिकन आणि शाकाहारीची व्यवस्था तिकडे त्या साईडला, त्या कॉर्नरला. सगळे तुटून पडले तिथं, तर आपण पण तुटून पडूया. बघू शकता तुम्ही चिकन मसाला. 20 दिवसांना आज चिकन मसाला दिसले. लेग पीस तर समजा खाता. आणि भात, चिकन ना भात, मारा हात. आता जेवण झालं आपला. आता मस्त इथं झाडाच्या सावलीला बेड ठेवलेले आहेत. बघू शकता वरती झाड आहेत, मस्त बदामाचा झाड आहे, नारळाचं झाड आहे. जरा रेस्ट घेऊया. अजून बऱ्याच ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत. तुम्ही नजारा बघू शकता. वाव, बोटीज. आपला नेक्स्ट लोकेशन फिफी ले. तर इथे आपण वरती जाणार आहे. लोकेशन तर एकदम कडक आहे. तो मित्रांनो आता आलोय आपण माया बीचला. तुम्ही गर्दी बघू शकता. संडे आज, संडेचा आनंद घ्यायला आले पब्लिक सगळी. आणि हा सीन बघा तुम्ही, कडकच. ओके, तर इथे आपल्याला वॉक आहे वाटतं. गेल्यावर समजायला काय वरती डोंगर आहे का दरी. इथं लोकांना कपडे घालायला जीवावले. असला कडक ऊन आहे ना, बोलूच नको. पण तरी पण पोरा तर डायरेक्ट टी शर्ट काढूनच सगळी. आणि लेडीज पण शॉर्ट्स बेड्स. इकडे जरा मस्त गारवा, झाडं बिडं आहेत, भारी वाटतं.
तर मित्रांनो आता आपण आलोय माया बीचला आणि तुम्ही वाळू बघा कशी एकदम सफेद सफेद वाळू आहे आणि हा व्ह्यू बघा. हो 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 मागो तुरुलाव. जाशील तिथे मन खुशच झालं पाहिजे माणसाचा. असे सीन येते की आणि ते सगळी मंडळी एन्जॉय करते आणि ते पाण्यात जाऊन फायदा नाही. आता पुढच्या बीचला गेल्यावर पाण्यात जाऊ, तिकडे तुम्हाला पाण्यातले व्हिडिओ काढून. ठीक आहे, बाय बाय. बा तिघा जणांनी प्रायव्हेट बोट केले पद्धतशीर. त्यांना पजे जावं पजे तिथं थांबतील ते. चलो गाईज आता आपण आलोय फिलेला. तर फिले म्हणजे मलेशियन भाषेमध्ये रूम सारखे इकडे. आणि इथून फुकेट क्राबी इकडच्या ऑलमोस्ट 60% बोट इकडे येतात थांबायला. तर पाहूया काय पुढे. आणि नजारा तर बोलूच नका, तुम्ही तिकडे बघाल तिकडे सुंदरताच आहे. Very big turning circle. Yeah. They're just going around them. म्हणून याला रूम बोलतात, कारण चारी साईडून पॅक आणि तिकडनं ओपनिंग आहे फक्त. बघू शकता तुम्ही पाण्याचा कलर तिथे वेगळा आहे, इथूनच डिफरन्स दिसतोय. वाह क्या सीन है, बढ़िया है. स्पीड बोर्ड आलेली दुसरी, तर फोकस करूया जरा. या क्या सीन है भाई, वाव. काला भरलो ना उन्हात. बघू शकता तुम्ही सँड वॉटर, एकच नंबर.
मित्रांनो, आता आपण पाण्यातून आलो बाहेर, मासे बिसे बघितले. आता जरा चेंज करून फोटोशूट करूया. इथे मोसम बघा आहे ही चप्पत धडकच. तर मित्रांनो, इथे आता नॅशनल पार्कला आलो आपण आणि इथले आपण एंट्रीच्या वेळी 400 बात भरलेले आहेत इथे येण्यासाठी. मे बी हा कंपल्सरी होता त्याच्यामुळे, अदरवाईज आपण स्किप करू शकलो असतो. पण कडक यार, सही पैसा वसूल लोकेशन आहे. हे बघा, आता मस्त या बाकड्यांवर बसून फोटो काढू, कसं फोटो येतील कडक कडक. आणि हॉटेल्स आहेत एकदम एकदम इको फ्रेंडली हॉटेल आहेत, एकदम मोकळे मोकळे आहेत. मित्रांनो, 1 तास प्रवास केल्यानंतर आता आपण पोचतोय परत. इथून आपण जर्नी स्टार्ट केलेली तिथे आणि एकदम जबरदस्त ती जर्नी आमची. मजा आली. टाइम पण झालाय, परत जायचं स्टेशनला, हॉटेलला. इट वॉज अ नाईस जर्नी विथ यू गाईज. वी एन्जॉय अ लॉट. हाऊ डू यू फील? Excellent. Very good. Very good. ओके, बाय बाय. See you later. अशा प्रकारे आपली जर्नी इथे संपलेली आहे आणि खरोखर असा एक्सपिरियन्स होता ना, एक नंबर. पैसा वसूल आणि कुठला फ्रॉड नाही, काय नाही. एकदम जे झालं ते क्लिअर होतं सगळं. मजा आली. मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत आणि तर तिकडनं क्राबीवरून डायरेक्ट गाडी नव्हती, त्याच्यामुळे क्राबीवरून सोंगला आणि क्राबीच्या मध्ये त्रांग म्हणून एक स्टेशन आहे, तर तिथे बस स्टेशनला येऊन थांबलो. आता बघू शकता तुम्ही, बस स्टेशन अख्खा खाली आहे. पण एक मी कॅब बुक केले, त्याला यायला अजून अर्धा तास लागेल, तर अर्धा तास वेटिंग येते. त्याच्यानंतर आपण इथून सोंगलाला जाणार. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत आणि आपण सुखरूप आपल्या ठिकाणी पोचलेलो आहे. आता झोपायला मस्त, सकाळचे कामाला जायचं उठून. गुड नाईट.